मनीषा कोइरालाची लक्षवेधी पोस्ट, नेपाळसाठी काळा दिवस, जन्मभूमी पेटली, मनीषा जेनझीच्या समर्थनार्थ बोलली. संजय राऊतांचं नेपाळ परिस्थितीवर ट्विट, अशी परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते, सावधान. संजय राऊतांचं सूचक ट्विट. तर नेपाळमध्ये सोशल मीडियावर प्रतिबंध घातल्यानं हिंसाचार झाला होता, अनेक लोकांचा जीव गेला. यावर अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर बंदी घालणं हे उचित नाही, तर दुसरीकडे अशा प्रकारे कायदा हातात घेणं हे सुद्धा चुकीचं असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. भारतात व्हॉट्सअॅप सर्व्हिस डाऊन, व्हॉट्सअॅप वेब स्क्रोलिंगमध्ये समस्या येत असल्याची वापरकर्त्यांची तक्रार. देशात टिकटॉक पुन्हा सुरू होण्यावर पूर्णविराम, टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली भूमिका. सर्वोच्च न्यायालयाचा मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत निकाल, आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार, यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून विविध शहरांमध्ये विशेष गाड्या सोडणार. ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू. ओबीसी नेत्यांसह ओबीसी महासंघाचं शिष्टमंडळ देखील हजर. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी केलं मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही केलं मतदान. तर उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक आणि आजच निकाल येणार. निवडणुकीसाठी 100% मतदान. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन रिंगणात, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणात. मतमोजणीला सुरुवात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला. आगे आगे देखो होता है क्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घ्या, माजी मंत्री महादेव जानकर यांची मागणी. मतचोरी करून भाजप सत्तेवर आली, जानकरांचा भाजपवर आरोप. सरकारने विचार करूनच निर्णय घेतला, भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपुढे व्यथा. गेल्या 15 दिवसांपासून अधिकारी कर्मचारी संपावर. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन केलं सुपूर्द. नागपुरात राष्ट्रवादीचे एकदिवसीय चिंतन शिबिर. 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन. पंढरपूरचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा भर पावसात जनता दरबार. समस्या जाणून घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर बारामतीत योगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराचं आयोजन. मोठ्या प्रमाणात नागरिक जनता दरबारासाठी उपस्थित. मराठा आरक्षणासाठीचा लढा आम्ही स्वतंत्र लढू. धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांची भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेने 2 आमदार सोडले, तर बाकीचे सर्व शिंदेंच्या संपर्कात. दसरा मेळाव्यानंतर ठाकरे सेनेला मोठा धक्का देणार. शिवसेना आमदार रुपाल तुमानेंचा मोठा दावा. भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील आज भाजपात प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार सदसद बुद्धीचा वापर करतील अशी आशा. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचं वक्तव्य.
नागपूरच्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसला डिवचणारे बॅनर। किसान का पैसा खाने वाले बेल पर काँग्रेस का नेता राजनीती छोड़, ये चोर मचाए शोर अशा आशयाचे बॅनरची जिल्ह्यात चर्चा। झिशान सिद्दीकी यांनी पोलीस आयुक्तालयाला दिली भेट। तपास जलद गतीने व्हावा यासाठी दिली भेट। न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। तर काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात भेटीला। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याची पदभरा, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। धाराशिवमधल्या मिरवणुकीत औरंगजेबाचं कौतुक। नळदुर्गातल्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या घोषणा। पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतला प्रकार। घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। मावेश्वरमधील वेण्णा लेकवरून वर्षाला किमान 4,15,00,000चं उत्पन्न नगर परिषदेला मिळत आहे। मात्र कामगारांवर अन्याय, अपुरा पगार, पीएफ कपात मात्र सुरूच असल्याचा आरोप। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ राहुड घाटात गॅस टँकर उलटला। मोठ्या प्रमाणात गॅस गळती। अमरावतीमधील मेळघाटातील 22 गावात स्वातंत्र्य काळापासून गाव अंधारातच। विजेसाठी वन विभागाचा अडथळा। महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी। पालिकेच्या 31 प्रभाग रचनेबाबत एकूण 91 हरकती। 3 सदस्यांची संख्या ठेवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। तर ज्येष्ठ नागरिकांना 7,000 प्रतिमाह पेन्शन लागू करा, यासाठी पंढरपुरात पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांची सन्मानवारी। साताऱ्यातील कृष्णा नदीत दिसली भली मोठी मगर। जेब घेतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। परिसरात पसरली खळबळ। वाशिमचा चिखली पेडगाव रस्ता अपूर्ण। तब्बल 3 वर्ष उलटूनही काम रखडलं। रस्त्यावर चिखल झाल्यानं वाहनधारक अडचणीत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता वितरित केला जाणार। जवळपास 91,62,000 शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ। तर नाशिकमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा। आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा। सेवेत कायम करा या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक। नगरपंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आज आझाद मैदानावर सरकार विरुद्ध धरणे आंदोलन। 2 महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यानं आंदोलन। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कामबंद आंदोलनाचा दिला इशारा। साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन। डीजे आणि बीम लाईटचा वापर केल्याबद्दल 14 गुन्हे दाखल। जिल्ह्यातील 43 ठिकाणच्या डीजेच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी। मुरुम उपसासंदर्भात कुरडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच। सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती। कारवाई संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली बैठक। हिंगोलीत घरकुलाचं अनुदान मिळत नसल्यानं ढोल बजाव आंदोलन। पंचायत समिती कार्यालयासमोर गावकऱ्यांचं ढोल बजाव आंदोलन। हिंगोलीतील इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले। धरणातून 5,140 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पैनगंगा नदीपात्रात सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींवर सुनावणी। 31 प्रभाग रचनेबाबत आलेल्या 91 हरकती आणि सूचनांवर होणार सुनावणी। शेतकरी नेते अतुल खुपसे पाटलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल। आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्याप्रकरणी कारवाई। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 27,000 मराठा आंदोलक। मुंबईत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांची मोठ्या संख्येनं लालबाग परिसरात हजेरी। एआय कॅमेरा पडताळणीतून माहिती समोर। 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ। विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याकरता उद्यापर्यंत मुदतवाढ। ऑनलाईन ओपन टू ऑल फेरीमध्ये 15,320 प्रवेश जाहीर। तर वाशिममध्ये बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळा। उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची फसवणूक। बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार का याकडे लक्ष। लालबागच्या राजाच्या विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार। उच्च न्यायालयात उद्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा मंडळाचा निर्णय।
वाशिम बाजार समितीत तुरीची आवक वाढली। गेल्या महिनाभरापासून तुरीचे दर स्थिर असल्यानं शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा सोडून विक्री सुरू केली। बाजार समितीत तब्बल 2700 क्विंटल तुरीची नोंद। तर पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी 62% अधिक जमिनीची संमती। मुंजवडी गावातील सुमारे 90% शेतकऱ्यांची संमतीपत्रे 1600 शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र संमतीसाठी 18 सप्टेंबरपर्यंतची मुदत। भंडाऱ्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ताडपत्रीचा आधार। पावसामुळे केंद्रात गळती, केंद्रातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे हाल, नवीन इमारतीची मागणी। रत्नागिरीच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांना शिष्यवृत्ती संच वाटप। सेवानिवृत्त DYSP यशवंत केडगे यांच्याकडून मुलांना शैक्षणिक मदत। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या परिपत्रकामुळे ओबीसी समाज संतप्त। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजातील नेत्यांचं निवेदन। ओबीसींच्या ताटातील अर्धी भाकर मराठा समाजाला देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप। राज्यातील 1.5 लाख शिक्षकांचा पगार थांबणार। वेतन अधीक्षकांचं शाळांना आदेश। शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी नोव्हेंबर 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना कागदपत्रे अपलोडसाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत। स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव साहेबराव काकडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण। आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अनावरण। जेईई परीक्षेत अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांची IITला नापसंती। JICच्या अहवालात माहिती समोर। 100 विद्यार्थ्यांनी 23 पैकी फक्त 20 IIT मध्ये प्रवेशास नापसंती दर्शवली। हिंगोलीतील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या वारसांसाठी निधी मंजूर। 22 जणांच्या वारसांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर। 11 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक। राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी पूर्ण। लेझिम पथक, वारकरी दिंडीसह मोठ्या उत्साहात निघणार मिरवणूक। तर नागपुरातील सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका। जाधव यांच्यावर चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचं सुमारे 12.5 लाखांचं नुकसान झाल्याचा ठपका। भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबार। दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं दिलं आश्वासन। डोंबिवलीतील बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर पालिकेची कारवाई। उद्या 11 वाजता इमारत जमीनदोस्त केली जाणार। कुटुंबांना इमारत रिकामी करण्यासाठी पोलीस आणि पालिकेची मोहीम। परभणी उड्डाणपूल बनला मृत्यूचा सापळा। उड्डाणपूल दुरुस्तीची मागणी, नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया। वन विभागात दीर्घकाळ मजूर म्हणून काम करणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना दिलासा। कायमस्वरूपी कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना दिलासा। तर परभणीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत। जिल्ह्यातील परमेश्वर खंडागळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दुर्दैवी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 97% पाणीसाठा। 7ही धरणात 14,07,218 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध। ST मधून आरक्षण द्या। हैदराबाद गॅझेटचा दाखला देत बंजारा समाजाची मागणी। मराठा आरक्षणासारखाच बंजारा प्रश्न निकाली काढा। बंजारा समाज जरांगेंना भेटून करणार मागणी। हेडफोन विसरा नाहीतर नोकरी जाणार। PMPML चालकांना इशारा। बस चालवताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई। सोलापूर रेल्वे विभागाकडून दसरा दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार। 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार। दिल्ली आणि राजकोट पर्यंत जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट बुकिंग देखील सुरू। नागपुरातील 7 ठिकाणी जड वाहनांना शहरात येण्यास बंदी। जड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नो एंट्रीचे आदेश जारी। एल्फिस्टन पूल पाडणं पुन्हा लांबणीवर। 10 सप्टेंबर रोजी पूल पाडण्यात येणार आल्याची माहिती, मात्र अद्यापही आजूबाजूच्या 19 इमारतीतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.